मंगलम विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत् सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीयत्पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मभूमि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम्। शिरोडा कामाक्षी संस्थान गोकर्ण कर्तगाळी जीवोत्तम मठाचे 24वे स्वामेले हे एक संस्थानांतू आमगेले प्रथम मोकामाचे महोत्सव हांगा घडत आसा। हाचे पहिले लास्ट मुक्काम आमगे गुरुस्वामील जाले आणि लगी एक 24-25 वर्षा पहिले तांगेले हांगा मुक्काम जाल्ले। ताचे पहिले आनी मुक्काम आनी जाले बट लास्ट आमगे गुरुस्वामील मुक्काम ऑलमोस्ट 2001 की 2002 लगी कसकी घडिले। ताजे उपरांत एक लगी 24-25 वर्षानंतर आता वापस हांगा मुक्काम घडत आसा। हे अत्यंत संतोषाचे विषय म्हणून ह्या संदर्भात सांगचे पावता म्हळ्यार आणि हे ऍक्च्युअली कसं नाशिल्लें की म्हळ्यार आमकां विनंती पत्र पहिले आयिल्ले आणि आम्ही प्रयत्न करता आशिल्ले की 550 वर्षा पहिले आमगे कार्यक्रम चालू जावचे पहिले आम्ही हांगा मुक्कामा येवचे म्हणून। किंतु आमगे कार्यक्रम पहिलेची ठरिल्ले आशिल्ल्यान आमकां त्या संदर्भात आम्ही मुक्काम दिवचे जालना आणि आमकां पर्तगाळी कार्यक्रमाचे जबाबदारी आशिल्ल्या निमित्तान आम्ही थंय वचचे पडले। नाजाल्यार पहिले हांगा कार्यक्रम करून लास्ट आमी कडेन पर्तगाळी पावचे म्हणून अशें विचार केले किंतु थंयचे कार्याचे वतड आशिल्ल्यान आमकां जालना। किंतु ते आमी आठवण दवरून गेलो आता तरी आम्ही दिव्या म्हणून आम्ही असे आलोचन करून गेलो। हे माघ मासाचे संदर्भात आम्ही वास्तव्याचे महोत्सव आमकां घालून दिले। विशेष कसन की म्हळ्यार हे देवस्थानाचे महिमा ना हाची कीर्ती भरपूर कडे आसा म्हण आणि अमावास्ये म्हळ्यार तरी जगत प्रसिद्ध जावन घेवन बशिल्लो आसा। पयलींतले नाशिल्ले किंतु आज अमावास्ये म्हळ्यार कामाक्षी देवी म्हणले एक असल तरेचे एक व्याख्यान जावं तसले एक कीर्ती देवान हाडून घेतले। ऍक्च्युअली अमावास्ये म्हळ्यार खंयचे बरे कार्य करनात म्हळ्यार अमावास्ये म्हळ्यार त्या दिसा चंद्रमा उरना काळो उरता खंयचे शुभ कार्य खंयचे एक लग्न मुंजी हे ते कसले जायना अमावास्ये म्हळ्यार काळो। ऍक्च्युअली जगताक अमावास्या काळो कसले अंधार असल्यार वयल्याची हांगा कोण कामाक्षी देवी येता पळय अमावास्ये दिवसाक तांकां त्या दिवस उजवाड आसा कित्याक म्हळ्यार त्या दिवस सेवा करताची आणि घारणे घालून घेताची नाजाल्यार तांणी एक मागून घेताची की आम्ही 5 अमावास्ये करताची आम्ही 7 अमावास्या आम्ही हे करताची आणि एव्हरी अमावास्या खान येऊन गेलो त्यांनी सेवा करून गेलो तांगेले जीवनात कसे कष्ट आशिल्ले त्या कष्टांतल्यान त्यांनी पार जाल्लो आसा। सो जगताक काळो कसले सुद्धा अमावास्या दिवसाक कामाक्षी संस्थानात मात्र उजवाड केन्नाय प्राप्त जाला। सो हे एक अत्यंत महत्वाचे आणि केन्ना अमावास्या येता तेन्ना पर्तगाळी काही लोक चढ येतात म्हणतात एका हांगो करून पर्तगाळी येताची ना पर्तगाळी करून तरी हांगा संस्थानाक येताची आम्ही विचारता खरी आयिल्ले तुम्ही हा अमावास्ये हा कळले खाली ते एक शब्द पुराव डायरेक्ट लिंक त्या शिरोडा कामाक्षीक प्राप्त जाता। असेल एक तीच प्रधान जाऊन गेलो आज ही हांगा कामाक्षी देवी हांगा विराजमान आसा आणि सर्व लोक आशीर्वाद करत असा। हे एक अत्यंत दुर्लभ किंतु अवकाश मिळता किंतु हे टाइम सर्व शिरोडा कामाक्षी संस्थानाचे कुळावी लोकांक रामदेव वीर विठ्ठल आले आणि सगळीत जाऊन कामाक्षी देवीला सेव करत असेल भाग्य तुमके हे प्रप्रथम पंचा मिळत असा।
आमगे देव आईल असा संस्थानाचे देव आणि कामाक्षी संस्थानांत असेल तसे कामाक्षी ही गेली सेवा करत असेल एक अवकाश आमका प्राप्त झालाय. खूप लोक विचारतात की देवस्थानात किती खर्चे कसा फायदो असा खंयच्या रीतीचे कसा मिळता. एक हरशे तरी लहान लहान भुरगे विचारपाक येतात ना जाणते लोक विचार किती करतले देवस्थाना वचून अशी एक विचार येतात. सो ताका एकच एक उदाहरण म्हळ्यार एक तो दृष्टी नाशिल ताका दोळ दिसना आणि तो कायमच न्ही देवस्थाना वचचे एव्हरी डे देवस्थाना वचचे आणि वापस घरा येवचे बट ताका दोळ ना. सो असे तागे पॅटर्न रुटीन पॅटर्न आणि आशिल्ले. सो एकट्याक कोण तरी विचारल ताका अरे बाबा तुका दृष्टी ना तुका दोळे दिसना आणि तू देवस्थाना वचून फायदो कितें म्हणून अशी ताणें प्रश्न केले. म्हणजे तुका दिसल्यार बरें आशिल्लें देवाचे मुर्तीले दर्शन जाता आशिल्लें गाभाराचे दर्शन जाता आशिल्लें प्राकाराचे दर्शन जाता आशिल्लें देवाचे दर्शन जाता आशिल्लें. अरे तुका दृष्टीच ना तू थंय वचून फायदोच कसो ना म्हणून ताणें विचारलें. कडे ताण कसं म्हणे किंवा बरेच ताण उत्तर सांगले खरे तू सांगित खरे आसा म्हाका देवाचे म्हाका अंधार आसा म्हाका दृष्टी दोष आसा म्हाका देवाक पळोवपाक मेळना गाभार पळोवचेच मेळना प्राकार पळोवचेच मेळना. तू सांगित खरे आसा किंतु हांव केन्ना थंय वता देव म्हाका पळयत न्ही म्हळ्यार एका एक उद्देशान सर्व लोकांना तुमगेल फुलदेवस्थानाक येवपाक कितें ती म्हळ्यार शिरोडा कामाक्षी तुमगेल हांवें दर्शन तुमगेल वेळ घडलं म्हळ्यार असं पळया तुमच्या जीवनात भरपूर बरायपण जाता म्हळ्यार बरेपण जायत वता. कितें आमी लेखताची गुरुकुलान हे जाता तिगेल दृष्टी तुमचेर पडटा. आमी तर योग तिगेल सेव करचे किंतु तिगेल दृष्टी वयतेची तांगेल कुळावी लोकांचेर पडलं म्हळ्यार तुमगेल जीवनात तू भरभराट वाढता तुमगेल जीवनात बरेपण जावचे शक्य आसा. कोणेही असे हे करतले की भूल आसा हे आसा पण तिगेल दृष्टी तुमच्यात पड त्या व्यक्तीला मनात ते आशिल्ले म्हाका देवाक पळोवचें जायना हाय बट देव म्हाका पळयत न्ही. सो ते एक विचार तुम्ही दवरून घेवका आणि तुम्ही वेळोवेळी कुलदेवस्थानात येऊन तुमगेले सेवा इत्यादी करता. आमगेला तू अवसून हाका मस्त हे दिलं आसा. आम्ही ही कामाक्षी ही आमगेले अवसून म्हणून आम्ही हे करता जगन्माता म्हणून सांगता. घरांत एक आवय आसा घरांत एक आई आसा किंतु ही जगन्माता म्हणून आम्ही संबोधन करतात. कित्याक की म्हळ्यार ही सर्व ही घरांत आशिल्ली आवय कसं करता की म्हळ्यार आपल्या चरडाक खंय आसा घराचे भितर मात्र रक्षण करचें जाता. कडे तोच चलो खालेक स्कुला वचचे असल्यारी कॉलेजा वचचे असल्यारी ती सोडून दिसली ना हा तिगेल मागची तागेल मागची तो ती कॉलेजाक ना स्कुलाक वच ना. घरान येताना मात्र प्रोटेक्शन करेल हांवें. घराचे भायर हांवें काय एवरी टायम तो खेळत असताना त्या भुरग्याच्या बरोबर उरचेच जायना. कॉलेजाक वताना भुरग्याच्या बरोबर वचचेच जायना. शाळेत वताना भुरग्याच्या बरोबर वचचेच जायना. हांवें आपल्या भुरग्याक आपल्या घरात मात्र रक्षण दिवचें जाता. किंतु महालक्ष्मी ना कामाक्षी कसं नसा जर भुरगो भायर गेले सुद्धा ताचे रक्षण दिवचे असलेले सामर्थ्य ते कामाक्षीक आसा. त्या निमित्तान आम्ही तिका जगन्माता म्हणून आम्ही संबोधन करतात. असेल एक अवसूल एक शक्ती असा. त्या निमित्तानं सर्व लोकांना एक अत्यंत संतोषाचे वातावरण निर्माण झालं असा. स्वाम्याला आगमन आईच्या दिवसाक हांगा कामाक्षी संस्थानात घडले आणि रामदेव वीर विठ्ठलाल वैद्यची सेवा करत असेल भाग्य सर्व लोकांना प्राप्त असा. आणि फाल्याच्या दिवसाक विशेष जाऊन गेलो एकादशी अशे निमित्तानं मुद्रा धारणा हांगा व्यवस्था केली असा. कमिटी लोक हाजे बद्दल विशेष माहिती दिताले. सो सर्व लोकांना फाल्याक मुद्रा धारणा कार्यक्रमांतू तशी उर्वरित 2-3 दिवसाचे कार्यक्रम हांगातून घेतले. अनेक लक्ष्मीनारायणालय सन्निधानांतू कामाक्षीलय सन्निधानांतू रायेश्वरालय सन्निधानांतू विशेष रीतीचे धार्मिक कार्यक्रम स्वामेल उपस्थिती स्वामेल हस्तान घडत असलेले कार्यक्रम हांगाचे आढळीत मंडळी हांगातून घेतले असा. त्या निमित्तानं सर्वही कुळावी लोकांनी त्या कार्यक्रमांत हजर लावून गेलो. सर्व लोकांना या संदर्भात सहकार दिवपा म्हणून या संदर्भात आम्ही सूचना दिताची जास्ती आणि आम्ही समय ज्ञानाची रात्री पूजा इत्यादी मुकाबिले कार्यक्रमांक घडत असतात चौकारी.
सो सर्वही कार्यक्रमांतून पुनः तुम्ही उपस्थित उरका म्हणून सांगत आणि आईच्या दिवसाक संस्थानातर्फे मठाचे गौरवाप्रमाणे म्हणजे मठाचे संप्रदायाप्रमाणे तुम्ही सर्व लोकांनी स्वामीक स्वागत केल्याबद्दल आम्ही संतोष अभिव्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमच्या घरांतू तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायांतू कामाची संस्थानांतू तशीच वैदिक वृंद तांगे जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमचे आशीर्वाद प्रभाषणाचा मी मंगल करीताची श्री कृष्णार्पण